नमस्कार. नालायक राकेशने अंजलीच्या मदतीने अर्णवची प्रॉपर्टी लाटण्याचा चांगलाच प्रयत्न सुरू केलेला असतो. आता तो अंजलीला जणू अशा पद्धतीने भडकवण्याचा प्रयत्न करत असतो की ईश्वरी ही अर्णवला आपल्या बाजूने नको नको ते खोटं नाटं ऐकवत असते. आपल्या बाजूने अर्णवचे कान भरत असते. आता अर्णवचं आणि ईश्वरीचं काही ना काही सुरू आहे. हे आता अंजलीला सुद्धा पटायला लागतं. कारण राकेश हा अंजलीला सतत या दोघांबद्दल काही ना काही उलटसुलट सांगतच असतो. अशातच आता अंजली म्हणत असते, राकेश काय म्हणायचं काय तुम्हाला? त्यावर राकेश म्हणत असतो, अंजली एकच गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भावाकडे जी प्रॉपर्टी आहे ना त्या प्रॉपर्टीमध्ये तुझा देखील हक्क आहे. का का सोडतेस तू अर्णवची प्रॉपर्टी, सांग मला? त्या ईश्वरीसाठी? अगं, ज्या ईश्वरीच्या आईने सगळी वाट लावून ठेवली आहे तुमच्या लोकांची, त्यावर मात्र अंजलीलाही आता राकेशचं म्हणणं पटू लागतं. अंजली म्हणत असते, राकेश मग काय म्हणताय तुम्ही? काय करायला हवं मी? त्यावर राकेश म्हणत असतो, राणी सरकार आता तुला सगळं काही हातात घेण्याची गरज आहे. त्यावर अंजली म्हणत असते, नाही समजलं मला, तुम्ही जरा उलगडून सांगा मला. त्यावर राकेश म्हणत असतो, असं काय करतेस अंजली? अगं, जी काय प्रॉपर्टी आहे ना त्याच्यामध्ये तुझा देखील 50% वाटा हा आहेच. त्यावर मात्र अंजलीला राकेशचं म्हणणं पटलेलं असतं आणि अंजली म्हणत असते, बरोबर बोलताय तुम्ही. त्यावर राकेश म्हणत असतो, मग आता लढण्याची वेळ आहे, रडत बसण्याची नाही. आपण या खुरड्यात जगतोय ना का? तुझ्याकडे स्वतःची 50% प्रॉपर्टी असताना आपण असं खुरड्यात जगायचं? आपल्या बाळाला असा खुरड्यात जन्म द्यायचा? त्यापेक्षा ती प्रॉपर्टी हक्काने माग. आपण सुद्धा मोठ्या बंगल्यात राहू, त्यांना दाखवून देऊ की आपणही काही कमी नाही. अंजलीला राकेशचं म्हणण्यात तथ्य वाटत असतं आणि लगेचच आता अंजली म्हणत असते, बरोबर बोलताय तुम्ही, तुम्ही म्हणताय तसंच करते. आणि लगेचच आता अंजलीने थेट अर्णवला फोन लावलेला असतो. अर्णवला अंजलीचा आलेला फोन बघून खूपच बरं वाटतं. लगेचच आता अर्णव फोन उचलतो आणि म्हणत असतो, ताई ताई थँक्यू सो मच, तू फोन केलास. खरंच तुझ्या फोनची किती आतुरतेने वाट बघत होतो मी. त्यावर मात्र अंजली म्हणत असते, ही आतुरता अशी काय मसली पाहिजे? हे बघ, माझा 50% प्रॉपर्टीचा वाटा माझ्या ताब्यात दे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णवला एकदमच धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो, ताई काय म्हणालीस तू? त्यावर अंजली म्हणत असते, ऐकायला नाही आलं का चिंटू तुला? तुझ्या प्रॉपर्टीमधला नाही तर आपल्या प्रॉपर्टीमधला 50% वाटा माझा देखील आहे, तो दे माझ्या नावावर. त्यावर मात्र अर्णव चांगलाच गोंधळतो. अर्णवला थेट अंजली बोलत असली तरी शब्द राकेशचेच आहेत हे अचूकपणे जाणवत असतं. आता काय करायचं असा प्रश्न अर्णवच्या मनात आलेला असतो. कारण या नालायकाने ताईला हाताशी धरून हा गेम केलेला आहे. आणि अशातच आता अर्णवचा पडलेला चेहरा लांबूनच ईश्वरीने पाहिलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो काय झालंय? कसला विचार करतायत का तुम्ही? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, ताई आपल्या प्रॉपर्टीमधला 50% वाटा मागते. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर काळजी करू नका तुम्ही, हे ताई बोलत नसून तो नालायक बोलतोय. हे आता थेट अंजलीने तिकडून फोनमधून ऐकलेलं असतं आणि अंजली लगेचच म्हणत असते, चिंटू चिंटू तुझ्या बायकोला समजाव, माझ्या नवऱ्याला शिव्या घालायच्या नाहीत. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई नको काळजी करूस तू, मी देतो तुला 50% वाटा. आणि लगेचच अर्णवने फोन कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता राकेश अंजलीला विचारत असतो, काय गे काय म्हणाला अर्णव? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, चिंटूचा सोडा हो, पण त्या ईश्वरीला ना खूपच माज आलाय. त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, अगं त्या ईश्वरीचा सोड, आधी प्रॉपर्टीबद्दल अर्णव काय म्हणाला ते सांग.
त्यावर अंजली म्हणत असते, अर्णव प्रॉपर्टी द्यायला तयार आहे. राकेश आनंदात नाचत असतो, कारण 50% प्रॉपर्टी म्हटली तरी साधारण 1000 कोटी मिळणार याचा आनंद राकेशला सर्वात मोठा असतो. आणि अशातच आपण पाहतोय थेट अंजली आता स्वतःशी बोलत असते, या ईश्वरीला ना धडा शिकवायलाच हवाय. माझ्या नवऱ्याला नालायक म्हणते काय. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी अर्णव जवळ आलेली असते. अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, काळजी करू नका तुम्ही. तुमच्या मनात आता काय सुरू आहे ना, मला चांगलाच कळतंय. त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, आता फार विचार करायची गरज नाही आहे. ताई आता आपल्यापासून फार लांब गेली आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नाही नाही अर्णव सर, तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा आहे. तुम्हाला काही गोष्टी अजून माहिती नाही आहेत. त्या नालायक राकेशच्या विरोधात मी असा काही पुरावा मिळवला आहे ना, ज्या पुराव्याच्या आधारावर आपण ताईला नक्कीच पटवून देऊ शकतो की तिचा हा नवरा फक्त आणि फक्त तिचा वापर करतोय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला. त्यावर ईश्वर म्हणत असते, अर्णव सर, हा बघा, हा व्हिडिओ आधी बघा तुम्ही. त्यावर लगेचच अर्णव ईश्वरीच्या हातातील मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ पाहतो. तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की राकेश एका तरुण मुलीशी लगट करत आहे. तिला पाठीमागून आपल्या मिठीत घेत आहे आणि ती मुलगीही राकेशच्या मिठीत आल्यावर लाजत असते, त्याच्याशी प्रेमाने बोलत असते. ती मुलगी मध्येच म्हणत असते, कधी कधी करणार आहेस तू माझ्याशी लग्न. त्यावर मात्र हा राकेश जो असतो तो बोलत असतो, अगं बेबी, लग्नाची इतकी घाई का आहे तुला. आत्ताच तर आपण भेटलो आहे. आपण हळूहळू आपलं प्रेम वाढवूया ना. कसं आहे ना बघ, मी तुला पसंत करतो, तू मला पसंत करते, पण कसं आहे, माझ्या घरच्यांना आणि तुझ्या घरच्यांना आपली ही भेट आवडलीच पाहिजे ना. हे सगळं बोलणं त्या व्हिडिओमध्ये सुरू असतं. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, काय आहे हे सगळं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हा नालायक कधी एका स्त्रीबरोबर सुखी राहू शकत नाही. याला अनेक अशा चमचमीत स्त्री हव्या असतात. हा लगट करणारा आहे. त्यावर मात्र आता अर्णवने थेट ईश्वरी म्हटलेलं असतं, असं असेल ना ईश्वरी, तर एक गोष्ट लक्षात ठेव, या व्हिडिओमध्ये असलेली मुलगी जर आपल्याला सापडली तर आपण या नालायकाचा पर्दाफाश करू शकतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, त्याची काळजी करू नका तुम्ही. मी कामाला केव्हाच सुरुवात केली आहे. मी आपल्या काही माणसांना हा व्हिडिओ देऊन थेट या मुलीला शोधण्यासाठी सांगितलंय आणि बहुतेक संध्याकाळपर्यंत आपण या मुलीपर्यंत पोहोचू. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, छान काम केलंस तू. या नालायक राकेशला जर मातीत तुडवायचं असेल ना, तर निश्चितच आपल्याला या मुलीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय इकडे राकेश खूप आनंदात असतो, कारण 1000 कोटी मिळणार असल्यामुळे आपण आता खूप श्रीमंत होणार आणि आपण जगात सगळ्यात मोठी ताकदवान होणार आहोत असं राकेशला वाटत असतं. तेवढ्यात आपण पाहतोय राकेशने अंजलीला इग्नोर करत थेट त्या तरुण मुलीला फोन केलेला असतो आणि लगेचच आता तो फोनवर बोलू लागतो, बेबी बेबी कुणीकडे आहेस तू. त्यावर लगेचच आता ती रिया नावाची मुलगी म्हणत असते, हे काय, आताच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघाले आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, बेबी आता तर मग तुला मी जग फिरवणार. हे वाक्य ऐकल्यावर ती तरुण मुलगी खूपच खुश होते. ती म्हणत असते, काय, पण आपण नेमकं जायचं कुठे. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं असं काय करतेस, हवं तर मी तुला लंडन फिरवीन, मी तुला दुबई फिरवीन, अमेरिका फिरवीन, थायलंड फिरवीन. अगं ज्या देशाच्या नकाशावर तू बोट ठेवशील ना, त्या देशात तुला फिरवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यावर मात्र ती तरुण मुलगी खूपच खुश झालेली असते. ती म्हणत असते, पण या सगळ्याला तर खूप खर्च येणार आहे ना. त्यावर राकेश म्हणत असतो, अगं खर्चाची काळजी कशाला करतेस तू. मी पण काय रस्त्यावरचा माणूस नाही आहे, चांगला करोडपती आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र ती तरुण मुलगी म्हणत असते, काय, एका रात्रीत तू इतका मोठा करोडपती झालाच कसा.
त्यावर राकेश म्हणत असतो, त्याचा विचार तू का करतेस? तू फक्त तयारी कर, आपण लगेचच निघायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर त्या तरुण मुलीला म्हणजेच रियाला खूपच आनंद झालेला असतो आणि ती खूपच छान विचार करत असते. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण अर्णवकडून एकही फोन आलेला नसतो प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी. त्यामुळे अंजलीने पुन्हा एकदा चिंटूला फोन केलेला असतो. अशातच आता ताईचा पुन्हा आलेला फोन अर्णवला लगेचच कळतो की ही प्रॉपर्टीसाठीच फोन करते. तेवढ्यात ईश्वरीने अर्णवला म्हटलेलं असतं, अर्णव सर प्लीज आता फोन उचलू नका, फक्त 2 ते 3 तास थांबा, आपण या राकेशचा खरा चेहरा ताई समोर आणूया, मग ताईला कळेल की ताई कुठे चुकतायत त्या. आणि अशातच आता अर्णवने ईश्वरीने सांगितल्याप्रमाणे केलेलं असतं. इकडे अर्णवच्या माणसांनी ईश्वरीच्या सांगण्यावरून त्या मुलीला शोधून काढलेलं असतं आणि थेट ईश्वरीसमोर आणून उभं केलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, काय चाललंय तुमचं? कोण आहात तुम्ही? मला असं पकडून का आणलं इथे? माझ्या जर होणाऱ्या नवऱ्याला समजलं ना तर तुम्हा लोकांची वाट लावेल, तो करोडपती आहे तो. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, शांत हो आधी, काही गोष्टी तुला माहीत नाहीयेत आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या ठिकाणी सर्वात सेफ आहेस तू. हे वाक्य ऐकल्यावर ती मुलगी म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाहीये, मला इथं पकडून का आणलंय तुम्ही? त्यावर ईश्वरी म्हणत असते, कारण तुझं भविष्य खराब होऊ नये म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर ती मुलगी म्हणत असते, काय भविष्य? आणि अशातच आता ईश्वरीने स्वतःच्या मोबाईलमधील नालायक राकेशचा फोटो दाखवलेला असतो आणि तो फोटो पाहून ती मुलगी म्हणत असते, तुमच्या मोबाईलमध्ये माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो कसा काय? काय संबंध आहे तुमचा? त्यावर ईश्वरी म्हणत असते, काय बडबड करतेस तू? तुझा होणारा नवरा हा, अगं हा आधीच 3 जणांचा नवरा आहे. एक एक करून तो अनेक तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करतो, स्वतःची इच्छा पूर्ण करतो आणि मग त्यांना सोडून देतो. हे वाक्य ऐकल्यावर ती तरुण मुलगी म्हणजेच रिया म्हणत असते, खोटं बोलू नका, काय चाललंय तुमचं? माझा होणारा नवरा असा नाहीये, तर तो मनाने खूपच चांगला आहे आणि तो करोडपती असल्यामुळे तुम्हाला त्याच्याकडनं काही पैसे हवे असतील. असं असेल तर मला सांगा, मी फोन करून सांगते, तो तुमच्या अकाउंटमध्ये असेच 50 लाख रुपये पाठवून देईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ईश्वरीने म्हटलेलं असतं, ठीक आहे, कर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला फोन. आणि अशातच आता तिने थेट आपल्या होणाऱ्या नवऱ्याला फोन केलेला असतो, म्हणजे राकेशला. राकेश फोन उचलतो आणि बोलू लागतो, काय ग बेबी, मगाचपासून तुला फोन लावतोय, फोन उचलत नव्हतेस. त्यावर ती मुलगी म्हणत असते, बेबी मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे. त्यावर राकेश म्हणत असतो, काय प्रॉब्लेममध्ये? कसला प्रॉब्लेम आणि कुठे आहेस तू? त्यावर लगेचच आता ही मुलगी म्हणत असते, मला नाही माहिती मी कुठे आहे, पण एका आलिशान घरामध्ये आहे. 4 लोकांनी मला पकडून आणलंय आणि इथे एक बाई आहे जी माझ्याशी खूपच चुकीचं वागत आहे तुझ्या विरोधात जाऊन. हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो, कोण बाई आहे ती? त्यावर लगेचच आपण पाहतोय ती मुलगी म्हणत असते, माहित नाही ना. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, त्यांना फोन दे, मी बोलतो. आणि लगेचच आता या पोरीने तो फोन स्पीकरवर केलेला असतो आणि तेवढ्यात राकेश बोलू लागतो, हे बघा तुम्ही कोणी असाल, अशा पद्धतीने माझ्या होणाऱ्या बायकोला तुम्ही किडनॅप करणं चुकीचं आहे. मी एक प्रतिष्ठित वकील आहे, तुमच्या विरोधात अशी काही केस टाकीन ना की उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त आणि फक्त हा विचार कराल की मी कुठे मती मारली होती आणि काय करून बसलोय. त्यावर मात्र आता हे सगळं बोलणं अंजलीने समोरासमोर ऐकलेलं असतं आणि अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. अंजली स्वतःशी बोलत असते, ज्या नवऱ्यासाठी मी अगदी दिवस रात्र विचार करत असते त्याच नवऱ्याने अक्षरशः मला फसवलंय. आणि अशातच आता अंजलीला खूप मोठं दुःख झालेलं असतं. लगेचच आता अंजली अर्णवला फोन लावते आणि म्हणत असते, अर्णव मला माफ कर. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई सर्वात आधी तू मला अर्णव म्हणूच नकोस,
मी आजही तुझा चिंटू आहे, कालही होतो आणि उद्याही असेन. त्यावर लगेचच आता अंजलीला कळून चुकलेलं असतं की अर्णवला अर्णव नाही तर चिंटूने हाक मारायचा आहे. लगेचच आता अंजली म्हणत असते, चिंटू चिंटू मी तुला खूप दुखावलंय ना, माफ कर मला प्लीज. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सांगते तसं कर. आत्ता कोणत्याही प्रॉपर्टीचा विचार माझ्या मनात नाहीये. माझ्या नवऱ्याने माझ्या मनात हे सगळं भरवलं होतं आणि माझा नवरा एक नंबरचा नालायक आहे. याने जे काही आधी सगळं करून ठेवलंय ना, ते खरंच खूप खतरनाक आहे. ईश्वरी मागे मला जे म्हणाली होती की ताई हा माणूस खूपच विचित्र आहे, याने आधी सुद्धा 2 जणांबरोबर लग्न करून त्यांना मारून टाकलंय, पण मी ईश्वरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. आज मला त्या गोष्टींचा पश्चाताप होतोय. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ताई ताई नको विचार करू इतका. अगं मी आहे तुझ्यासोबत आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, कारण तू माझी ताई नाही तर माझी आई आहेस. हे वाक्य ऐकल्यावर मात्र अंजलीला खूपच बरं वाटतं आणि अशातच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो, ताई मी आता तुला न्यायला येतोय. त्यावर मात्र आता अंजली म्हणत असते, चिंटू खरंच मी तुम्हा दोघांची वाट बघते, या लवकर मला तिथे घेऊन चला. आणि अशातच आपण पाहतोय थेट ईश्वरीने आता आपल्या माणसांना सांगितलेलं असतं, या मुलीला सुखरूप तिच्या घरी सोडा. आणि तेवढंच आपण पाहतोय राकेशला अर्णवच्या माणसांनी धरलेलं असतं आणि मोठ्या झाडाला बांधून त्याला आता असं म्हटलेलं असतं, तू कायमचा इथेच राहा. त्यावर राकेश म्हणत असतो, अरे काय करता हे, या जंगलात आलेल्या वाघाने जर माझ्यावर हल्ला केला तर. त्यावर लगेचच आता ती माणसं म्हणत असतात, तू तुझ्या कर्माने मरशील. हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश म्हणत असतो, अरे प्लीज असं काही करू नका. अरे मला वाघाची खूप भीती वाटते. वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली ना तर मी तर असाच जायचे ना. त्यावर लगेचच आता ती माणसं म्हणत असतात, तुझं नशीब आणि तू आतापर्यंत जी काही कांड केली आहेस ना, त्या कांडापुढे वाघ जरी आला तरी तुला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.